नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण बघा खरीप आणि रब्बी पीक विमा जो आहे 2024चा जो रखडलेला आहे, म्हणजे येणार आहे रब्बीचा पीक विमा कधी वाटप होणार आहे त्या संदर्भातला आज संपूर्ण अपडेट जाणूया। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। जसं की शेतकरी मित्रांनो बघू शकता 3800 कोटींची 2024ला खरीप हंगामामध्ये मंजुरी देण्यात आलेली होती। त्याच्यापैकी म्हणजे की लोकलाइज्ड अंतर्गत ही मंजुरी होती आणि त्याच्यापैकी 3400 कोटींचं यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले। उर्वरित जे 400 कोटी राहिलेले होते ते शेतकऱ्यांचा आता काल हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे सरकारकडून, आणि तो हप्ता जाहीर केल्यानंतर येत्या 15 दिवसांमध्ये किंवा 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। मग ते शेतकरी कोणते असणार? नांदेड, परभणी आणि हिंगोली या 3 जिल्ह्यामध्ये मिड टर्म अंतर्गत म्हणजे की अग्रिम अंतर्गत वाटप करण्यात आलेला होता विमा। या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केलेले आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांना लोकलाइज्ड अंतर्गत पीक विमा मिळणार आहे। ज्यांनी क्लेम केलेला नाही किंवा कोणता शेतकरी बोलत असेल की आम्ही न क्लेम करता पीक विमा आलेला आहे, तो सरासर म्हणजे हे गोष्ट आहे, कारण की न क्लेम करता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 3 जिल्ह्या व्यतिरिक्त पैसे आलेले नाही। तुमचा जर क्लेम झालेला असेल 72 तासाच्या अगोदर आणि अद्यापपर्यंत तुमच्या शेजारील व्यक्तीला किंवा तुमच्या भावाला पीक विमा मिळालेला असेल आणि तुम्हाला जर मिळालेला नसेल, तर या 15 दिवसांच्या आत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। मग रब्बीचा ज्या शेतकऱ्यांनी स्टँडिंग क्रॉप अंतर्गत म्हणजे की लोकलाइज्ड अंतर्गत क्लेम केलेला आहे, फक्त त्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। आता काही जणांचं म्हणजे की एप्रिल महिन्यामध्ये 1 तारखेला भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले आहेत। मग त्या क्लेम करताना तुमची म्हणजे अशी चूक झाली की तुमचं जे पीक आहे तुम्हाला विचारण्यात आलेलं अधिकाऱ्याकडून, की जे तुम्ही ज्यांना फोन केलेला होता त्यांच्याकडून, की तुमचं म्हणजे पिकाचं आता नेमकं काय आहे, तर त्यावेळेस तुम्ही म्हणजे सांगितलं होतं की बाबा आमचं पीक म्हणजे काय काढून टाकण्यात आलेलं आहे, म्हणजे कापणी करून ठेवण्यात आलेली आहे आणि पावसाने भिजलेला आहे। मग त्याच्यामुळे लोकलाइज्ड अंतर्गत तो क्लेम केल्यामुळे लोकलाइज्ड अंतर्गत पीक विमा मिळणार नाही। तुम्ही जर स्टँडिंग क्रॉपचा त्याच दिवशी केलेला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळू शकतो, आणि भरपूर जून महिन्यातील 15 तारखेला भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तो पीक विमा मिळालेला आहे। उर्वरित जे राहिलेले बुलढाणा जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, त्यांना यील्ड बेस अंतर्गत पीक विमा मिळणार आहे। बाकीचे जालना आहे, सोलापूर आहे, परभणी आहे, नांदेड, नाशिक अशा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात यील्ड बेसचा पीक विमा मिळणार आहे। म्हणजे उर्वरित जो 75% पीक विमा आहे तो मिळणार आहे। म्हणजे त्यांचे महसूल मंडळ जर पात्र असेल यील्ड बेस अंतर्गत तर तुम्हाला पीक विमा नक्कीच मिळेल। मग बाकीचं लोकलाइज अंतर्गत देखील बुलढाणा जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांना, अर्ध्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे, अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाले, त्यांच्या देखील खात्यामध्ये हा पीक विमा येणार आहे। म्हणजे उर्वरित जे शेतकरी राहिलेले आहे, तर शेतकरी मित्रांनो, आपल्या कृषी मंत्र्यांनी देखील अल्टिमेट दिलेला आहे 15 दिवसाचा। तसं तर आपले कृषी मंत्री काही ना काही नवीनच अल्टिमेट देत असतात। कृषी मंत्र्यांची मनावर घ्यायची गोष्ट काय, म्हणजे मनावर घेण्यासारखं त्यांच्यामध्ये मला वाटतं काही नाहीच, कारण की कृषी मंत्री म्हणजे कसे कृषी मंत्री झाले ते त्यांनाच माहिती, कारण याच्या अगोदर देखील त्यांनी 31 मार्चच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये संपूर्ण पीक विमा वाटप होईल असं सांगण्यात आलं होतं, पण अद्याप देखील भरपूर शेतकऱ्यांच्या आणखीन देखील पीक विमा वाटप नाही। मग त्यांना मनावर घ्यायचं तरी कसं? अगोदर त्यांचे बाईट्स पण डेंजरच असतात, 1 रुपयात भिकारीसुद्धा पीक विमा घेत नाही, म्हणजे डेंजर असे कुठून वाक्य शोधून काढतात। म्हणजे ते कसे आहेत कृषी मंत्री, AC मध्ये बसून झालेले कृषी मंत्री आहेत, म्हणजे की लहानपणापासून एक राजवैभव जे श्रीमंती असते ती श्रीमंतीमध्ये जगलेले ते कृषी मंत्री आहेत। त्याच्यामुळे त्यांना म्हणजे शेतकऱ्यांचं दुःख वगैरे त्यांना काही माहीतच नाही। आता त्यांनी 15 दिवसाचं अल्टिमेट दिलेलं, बघू 15 दिवसात अल्टिमेट झालं तर एक आनंदाची बातमी कृषी मंत्र्यांना, म्हणजे काही चांगलीच गोष्ट, त्यांच्यातर्फे देवाला एक नारळ फोडण्यात येईल। तर आजचं जर शेतकरी मित्रांनो अपडेट आवडला असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा, आणि तुमचे जर काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो।